जय जय रामकृष्ण हरी मंडळी. आजची ही आपली मोटिवेशनल कथा. एका गावात एक गरीब मुलगा राहत होता. तो खूप प्रामाणिक होता. एक दिवस त्याला रस्त्यावर एक सोन्याचे दागिने असलेले मोठे पाकीट सापडले. त्याने ते पाकीट उघडून पाहिले आणि विचार केला की ज्याचे हे पाकीट हरवले असेल तो बिचारा किती चिंतेत असेल. त्याने लगेच ते पाकीट जवळच्या पोलीस चौकीत नेऊन जमा केले. काही दिवसांनंतर त्याच मुलाला एका मोठ्या कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीला जायचे होते. तो घाईघाईत जात असताना एका वृद्धाला रस्ता ओलांडताना त्रास होत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडले. मुलाखतीला उशीर होईल हे माहीत असूनही त्याने त्या वृद्धाची मदत करण्याचे ठरविले आणि त्यांना सुरक्षितपणे पलीकडे नेऊन सोडले. जेव्हा तो मुलगा कंपनीत पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण मुलाखत घेणारे साहेब दुसरे तिसरे कोणी नसून ते वृद्धच होते ज्यांना त्याने मदत केली होती. एवढेच नाही तर ज्यांचे पाकीट त्याने पोलीस चौकीत नेऊन दिले होते ते या साहेबांचेच मित्र होते. मुलाचा प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा पाहून साहेबांनी त्याला लगेच कामावर घेतले. या गोष्टीतून आपण इतके शिकायला मिळतो की आपण चांगले कर्म करत राहायला हवे, कारण कर्माचे फळ नक्कीच गोड असते. त्यामुळे आपले कर्म जसे तसे आपल्याला फळ मिळत असते. बरोबर ना?